तर या 12च्या बुलेटिनमध्ये आत्ताच्या 4 मोठ्या बातम्या आपण पाहणार आहोत, ज्यातली पहिली बातमी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना इशारा दिलाय। माझ्या नादीला लागू नका असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय आणि या संदर्भातली बातमी आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून। त्यानंतर दुसरी मोठी बातमी आहे मनसेच्या गोटातून आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत ठाकरे गटासोबतच्या युतीवर विचारमंथन होण्याची शक्यता आहे। या बैठकीचे अपडेट सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। आणि त्यानंतर तिसरी बातमी आहे नागपुरात मेंदूज्वर सदृश्य संशयित आजाराने 9 मुलांच्या मृत्यूंचं गूढ हे अजून सुद्धा कायम आहे। नागपूरच्या विविध रुग्णालयात 14 रुग्ण हे दाखल आहेत आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी माहिती देतील। तर चौथी बातमी आहे पुण्यातल्या कोथरूडमधून ही बातमी समोर येते। वडिलांनी टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून 33 वर्षाच्या तरुणानं आपल्या वडिलांचीच हत्या केली आणि या संदर्भात रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर या 4ही बातम्या आपण पाहणार आहोत। सुरुवातीला पाहूयात जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्याची बातमी। तर मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना सरळ इशारा दिलाय। माझ्या नादाला लागू नका, तुमच्या दोघांचं राजकीय करिअर संपून टाकेन असं जरांगे म्हणाले। पाहूयात जरांगे नेमकं काय म्हणाले। आणि त्याचा प्रश्न मला विचारू नका, तुम्हाला खरं सांगतो। त्याला एकदा सांगतो माझ्या नाद लागू नको, आणखीन तू आले देवावर होईन। मग तुला मी क्लिअरच सांगतो, माझ्यावर बोलायचं नाही। तू जर माझ्या नादी लागला इथून पुढे तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा। परत क्लिअर सांगतो। तसलं ते ताकाला जाय आणि ते गाडगल्ल पे तसले धंदे नसतात मायापाशी। माया आणि माया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका। छगन भुजबळचं ऐकून तुमचा लई देवार होईल, तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही। तो हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील। तुला नादीचे ना आता ते छगन भुजबळ ते आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे बिडात मिळतात सगळं माहितीये मराठ्यावर बोलायसाठी। तुम्ही मराठ्याच्या माया नादी लागू नका, तुमचा लय बेकार होईल। तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं, नामोनिशान। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून। सुमित, मनोज जरांगे यांनी खरं तर काल खालच्या भाषेत टीका करत पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली अशी चर्चा झाली असतानाच आता पुन्हा मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा यांना इशारा दिला। नेमकं काय घडतंय सध्या? नक्कीच मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून 2 दसरे मेळावे महत्वाचे आहेत। तर समजा की नारायणगडावरील दसरा मेळावा आणि भगवानगडावरील दसरा मेळावा। आणि भगवानगडावर दसरा मेळावा पार पडला। या ठिकाणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं आणि त्या ठिकाणी भाषणे केली आणि नारायणगडावर जरांगे पाटील बोलले। मात्र भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे म्हणाले की मराठ्यांना आरक्षण दिलं आणि यात मला आनंद, मात्र ओबीसीच्या ताडातून त्यांना घेऊ नये। तुम्हीच मला अनेक शिव्या देखील घातल्या आणि आम्ही देखील त्या शिव्या खाऊन घेतल्या आणि अनेकांनी मला संपवण्याचा देखील प्रयत्न केला, असं यावेळी ते धनंजय मुंडे म्हणाले। आणि यावर मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की तुम्ही बंजारा समाजाचं आरक्षण का घेतलं, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। त्यामुळे ते लोकांच्या काड्या करून बंद करा आणि खालच्या पातळीवर जाऊन जरांगे पाटील यांनी मुंडे भावा बहिणीवर टीका केलेली आहे। माझ्या नादी लागू नका, तुम्हाला क्लिअर सांगतो, शहाणपणा करू नका। मी दादा मोजत नसतो आणि माझ्या नादी लागला तर मी दोघांचा 12,000 रुपये असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे भाऊ बहिणीने यावेळी दिलेला पत्रकार परिषदेने दिला होता। नक्कीच सुमित, आपण असेच सोबत राहा। यानंतर महत्त्वाचे अपडेट्स आपण घेणार आहोत देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी यांच्याकडून। देवेंद्र, सध्या राज ठाकरेंची बैठक सुरू आहे, आता बैठकीचे काय अपडेट्स आपल्याला मिळत आहेत? दीपाली, सध्या सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे। खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। ठाकरे बंधूंच्यासाठी तर मुंबई महानगरपालिका निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे। दोन्ही ठाकरे बंधूंची जी आहे ती जवळीक वाढलेली आहे, राजकीयदृष्ट्या ते एकत्र येणार आहेत असं चित्र आहे। त्यामुळे आता मनसेची देखील एक महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मुंबईतील जे महत्त्वाचे पदाधिकारी त्यांच्याकडून मुंबईच्या त्यांच्या पक्षीय ताकदीचा आणि आगामी निवडणुकीचा आढावा घेतात। त्याचसोबत जर उद्धव ठाकरे सोबत आपण गेलो तर कुठल्या विभागांमध्ये कुठली ताकद आहे, दोन्ही पक्षांची कशा पद्धतीने ताकद आहे त्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यासाठी, रणनीती ठरवण्यासाठी आणि त्याचसोबत स्थानिक बलाबल जाणून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावल्याचं समजतंय। राज ठाकरे स्वतः त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत या सगळ्याचा आढावा घेतात। यापूर्वी देखील राज ठाकरेंनी मुंबईच्या अनुषंगी काही बैठका घेतल्या होत्या आणि त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकांचे पडघम वाजायला लागतील आणि त्या पार्श्वभूमीवरच ही महत्त्वाची बैठक जी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली आहे। निश्चितच देवेंद्र, याचे अपडेट्स घेत राहू।
तो सोबतच राहा आपल्यासोबत. पुढच्या बातमीकडे जाणार आहोत आपण. बातमी नागपुरातून आहे. मेंदूज्वर सदृश संशयित आजाराने 9 मुलांच्या मृत्यूंचं गूढ हे अजून सुद्धा कायम आहे. या संदर्भातले अपडेट्स आपण आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत. संजय तिवारी आपल्यासोबत आहेत. संजय, हा जो संशयित आजार आहे या मृत्यूच्या गुढासंदर्भात काय नेमकी अधिक माहिती आपल्याला कळते? अहवाल आलेला आहे का? त्या संदर्भात काही कळतंय का? अहवाल अद्याप आलेला नाहीये. अहवाल प्रतीक्षित आहे. पण एकूणच हा जो पूर्ण प्रकार घडलेला आहे, गेल्या 2 महिन्यापासून अशा केसेस समोर आलेल्या आहेत आणि त्या केसेसमध्ये काही केसेस छिंदवाडा मध्य प्रदेशातील आहेत, काही नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. या एकूणच जे प्रकरण आहेत, एकूण जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये जे सिम्पटम्स किंवा जे लक्षणं दिसत आहेत ती महत्वाची लक्षणं अशी आहेत की त्यांना तीव्र ताप येतो, हाय फीवर आणि खोकला, शिंक किंवा सर्दी अशा प्रकारचे त्यांना लक्षणं आहेत. पण आतापर्यंत 9 बालकांचे यामध्ये निधन झालेलं आहे. 0 ते 16 वयोगटाचे पेशंट्स आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि आता या वेळेला नागपूरच्या विविध हॉस्पिटल्समध्ये 14 पेशंट्स आहेत. पण समाधानाची बाब आहे की ते सगळे त्याची प्रकृती जी आहे ती धोक्याबाहेर आहे. पण एकूणच आतापर्यंत कोणत्या कारणामुळे हे मृत्यू झालेले आहेत हे समोर येऊ शकलेलं नाहीये. मध्यंतरी ICMR आणि NIV या 2 टीम्स येऊन काही चेकिंग करून घेतल्या, काही नमुने घेऊन गेल्या आणि त्यामध्ये तर अगदी ते जे जिथे राहतात त्यांच्या आजूबाजूच्या काय परिसर आहे, काय परिस्थिती आहे, डासांचे अगदी नमुने सुद्धा घेण्यात आलेले आहेत. पण आता अहवाल प्रतीक्षित आहेत. मात्र आधी जो निष्कर्ष डॉक्टरांनी काढला होता की यांना अॅक्यूट एन्सेफेलायटिस सिंड्रोम AES होऊ शकतो, त्याचं कारण असं होतं की त्यांना तशी लक्षणं दिसत होती. मात्र आता तो अॅक्यूट एन्सेफेलायटिस सिंड्रोम हा जो निष्कर्ष काढला होता तो आता निगेट करण्यात आलेला आहे, तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे. याचं कारण असं की मध्य प्रदेशातून जे 5 पेशंट्स दगावले आहेत त्यांची जी लक्षणं होती त्याच्यामध्ये त्यांना लघवी करण्यास त्रास होत होता आणि त्यासाठी एक विचित्र असा निष्कर्ष मध्य प्रदेशातील डॉक्टर्सनी काढला होता की त्यांनी कदाचित खोकल्यासाठी एखादं औषध घेतलं असेल आणि त्यामुळे त्यांच्या किडनीवरती काही परिणाम झाला असेल. मात्र ही सुद्धा संभावना सध्या तरी NIV ने याची पुष्टी केलेली नाहीये. NIV चा अहवाल अजून प्रतीक्षित आहे आणि आरोग्य सेवा जी आहे महाराष्ट्राची त्याचं लक्ष आहे की अजून काही पेशंट्स येतात का आणि त्यांच्यामध्ये असे लक्षणं दिसतात का. त्यामुळे जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत नेमक्या कोणत्या आजाराने यांचा मृत्यू झाला ते सांगता येणं सध्या तरी कठीण आहे. अगदी संजय, आपण असे सोबत राहा. यानंतरची पुढची बातमी आहे ती म्हणजे पुण्यात दसऱ्याच्या दिवशी मुलानं बापाची निर्घृण हत्या केली. बापाने टीव्ही बंद केला असं सांगितल्यानं तरुणाला राग अनावर झाला आणि त्यानं थेट बापाची हत्या केली. या हत्येसंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे. रेवती, काय अधिक माहिती या घटनेसंदर्भात? नक्कीच आपण बघतोय की अत्यंत धक्कादायक घटना ही पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये असलेल्या जय भवानी नगरमध्ये काल दसऱ्याच्या निमित्त दसऱ्याच्या दिवशी खरं तर ही घडलेली आहे. एका मुलानेच आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केलेली आहे आणि चाकूनी मानेवरती वार करत खरं तर ही हत्या करण्यात आलेली आहे. 33 वर्षीय सचिन पायगुडे यांनी ही हत्या केल्याची माहिती ही पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेली आहे. खरं तर अशी घटना समोर आलेली आहे की जेव्हा तो मुलगा टीव्ही बघत होता त्या टीव्ही बघत असताना त्याच्या वडिलांनी जे की 70च्या वरचे होते त्यांनी सांगितलं की तू टीव्ही बंद कर. तर त्याचा राग धरून तो राग मनात ठेवून त्यांनी त्यांच्यावरती चाकूने वार केले आणि त्यांचा तिथे मृत्यू झाला. खरं तर हे सगळं प्रकरण अगदी धक्कादायक आहे कारण खूप क्षुल्लक कारणामुळे हा सगळा प्रकार घडला आणि त्यासोबतच अशी माहिती देखील समोर येते की थोडासा तो जो मुलगा आहे तो विम्सिकल आहे. तर आता या सगळ्याची चौकशी ही पुणे पोलीस करत आहेत. पण एखाद्या एवढं क्षुल्लक कारणावरनं एखादा मुलगा आपल्याच वडिलांची निर्घृण हत्या करतो ही खूप धक्कादायक बाब आहे. याच्यानी आपल्याला कळतं की नेमकी मानसिकता कुठे चाललेली आहे की एखाद्या तरुणाची मानसिकता काय होत चाललेली आहे. अशी देखील माहिती आहे की तो मुलगा मोलमजुरी करत होता, फारसं काही काम करत नव्हता. तर त्या फ्रस्ट्रेशनमधनं सुद्धा असू शकतं अशी देखील शक्यता आहे. तर आता जसं मी म्हटलं की चौकशीतनं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच रेवती, त्यामुळे मुलानं बापाची हत्या करणं अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे. रेवती, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आमचे सगळे प्रतिनिधी हे वेगवेगळ्या विभागातून आपल्यासोबत होते आणि या घटनेसंदर्भात प्रत्येक घटनेसोबत अपडेट्स देत होते. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार.